Co-powered by Techno. गेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर जो आहे तो महायुतीसाठी खूप डोकेदुखी ठरलेला पाहायला मिळाला। त्यानंतर आता विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत। अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहेत। त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे फॅक्टर यांचा नक्की कसा परिणाम होईल या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ संपादक राजा माने सर। खरं तर जरांगे पाटील फॅक्टर हा लोकसभेला प्रचंड परिणामकारक ठरला। आगामी विधानसभा आहेत आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये 48 जागा आहेत विधानसभेच्या। जरांगे पाटलांचा नक्की कशा पद्धतीचा परिणाम या संपूर्ण विधानसभेवरती होऊ शकतो, काय नक्की स्थिती असू शकते, आपलं काय विश्लेषण आहे? सकल मराठा समाज महाराष्ट्रातला आणि जरांगे पाटील यांचं जे नातं जोडलं गेलेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं जाणवला। आज नक्की काय होणार याविषयीचा अंदाज बांधण्याचा महाराष्ट्रात प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे। मला असं वाटतं की कालच्या परवाच्या जरांगे पाटलांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला असता किंवा त्याचे संदर्भ तपासले असता आपल्याला असं दिसतंय की या विधानसभा निवडणुकीत त्यांचं थेट टार्गेट हे भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस हेच आहेत असं एकूण त्यांच्या बोलण्यावरून दिसतं। आणि काल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केलेली आहे ती पाहता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तसं पाहिलं तर मराठवाडा हा दीर्घकाळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि जरांगे पाटील जर एकनाथ शिंदेंचं समर्थन करणार असतील तर आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ते घेत आहेत। 20 तारखेला ते भूमिका निश्चित करतील। तर खरं तर खुद्द जरांगे पाटील आणि त्यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रातला सकल मराठा समाज याच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे। कारण पाडायचं तर कुणाला पाडायचं आणि का पाडायचं आणि निवडून आणायचं तर का आणायचं, हे जे मुद्दे आहेत या प्रश्नाचं उत्तर हे ठोस मिळत नसताना जरांगे पाटील स्पष्टपणे म्हणत आहेत की एकनाथ शिंदेंबद्दल आमचं काही नाही। याचा अर्थच असा आहे की मराठवाड्यातल्या लढती या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा झाल्या तर आश्चर्य वाटू नये। त्यात आपण पाहिलं असेल की अब्दुल सत्तार असतील किंवा आत्ता उदय सामंत असतील हे जरांगे पाटलांना भेटलेले आहेत आणि त्यांच्या भेटीमागं कितीही राजकीय कारण नसलं तरी उदय सामंत किंवा अब्दुल सत्तारसारखी मंडळी ही काय जरांगे पाटलांना हवा पाण्याच्या गप्पा करायला जाणार आहेत का? तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा दृष्टिकोन मतदानाच्या बाबतीत हा मराठा समाजाचा आणि जरांगे पाटलांचा या विधानसभा निवडणुकीत दिसेल। त्याचं कारण असं की विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र किंवा मुंबई याच्यात जर आपण लोकसभा निवडणुकीतलं मतदानाचा पॅटर्न पाहिला तर त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर निकाल बदलू शकेल एवढा चाललाच असं कुणी छातीठोकपणे म्हणू शकत नाही। परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अगदी जरांगे फॅक्टरमुळं लाखाच्या फरकानं अनेक उमेदवार लोकसभा निवडणुकीत आले। या विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज
यांच्यापुढं हा प्रश्न असेल की भारतीय जनता पक्षातील मराठा कॅन्डिडेट पाडायचे की भारतीय जनता पक्षाला समर्थन देणारे मराठा कॅन्डिडेट पाडायचे की सरसकट महायुतीसोबत असणारे सर्वच मराठा कॅन्डिडेट पाडायचे, याविषयीचा खूप असा कसोटीचा विषय हा असला तरी मला असं वाटतं की मराठा समाज आणि जरांगे पाटील खरं तर 26ला मुदत संपते, मतदानानंतर 29 तारखेला आज जे महायुतीचे सूत्रधार आहेत शरद पवार, महाविकास आघाडीचे सूत्रधार जे आहेत शरद पवार, हे 29 नोव्हेंबरनंतर म्हणणार आहेत का की सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखल्याचं रक्ताच्या नातं या मुद्द्यावर द्या असं म्हणणार आहेत का, किंवा उद्धव ठाकरे म्हणणार आहेत का? या प्रश्नाची उत्तरं हे काळ देणार असला तरी ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजानं स्ट्रॅटेजिक मतदान करून लोकसभा निवडणुकीत एक वेगळंच ट्रेंड, राजकारणातला वेगळा ट्रेंड निर्माण केला. मराठा समाज हा बुद्धिमान समाज आहे. गरीब मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या रूपानं एक तारणहार योद्धा मिळालेला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या समाजाचं मतदान केवळ विरोधासाठी विरोध न होता स्ट्रॅटेजिक कसं होईल याचा प्रयत्न जरांगे पाटील करतील असं मला वाटतं. खरं तर तुम्ही जसं म्हणालात की जरांगे पाटील हे मग मराठा कॅन्डिडेट भाजपचे पाडणार की महायुतीचे पाडणार हा एक प्रश्न आहे. त्याप्रमाणे आपण पाहिलं की बार्शीमध्ये राजेंद्र राऊत जे आहेत ते अपक्ष भाजप पुरस्कृत आमदार आहेत आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात काही भूमिका घेतली होती आणि विशेषतः त्यांची मागणी होती की ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी समर्थन करत अधिवेशनाची मागणी केली. त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांचे खटके देखील उडले, पुन्हा ती सारवासारव झाली, दोघांमध्ये पॅचअप करण्यात आलं. मग याचा अर्थ असा आहे का की मग जरांगे पाटील जर का भाजपमधून किंवा महायुतीमधले जे मराठा कॅन्डिडेट त्यांना जर पाडणार असतील तर मग मराठा समाज त्यांची ही भूमिका स्वीकारेल का? कारण बार्शीमध्ये अशी परिस्थिती आहे की लिंगायत विरुद्ध मराठा अशी थेट स्पर्धा आहे, विशेषतः सोपाल आणि राजेंद्र राऊत. मग मराठा समाज जरांगे पाटलांचं हे आव्हान स्वीकारेल का? त्यांनी जे काही आवाहन केलेलं आहे पाडा, तर ते स्वीकारेल का? काय वाटतं? म्हणूनच मी म्हटलं ना की सकल मराठा समाजासाठी आणि खुद्द जरांगे पाटलांसाठी हा कसोटीचा काळ यासाठी आहे की जरांगे पाटलावर प्रेम तर आहे, जरांगे पाटलावर विश्वास तर आहे, परंतु आपल्या स्वतःच्या गावात मात्र जातीय समीकरण मांडलं की आपल्या माणसाला जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याच माणसाला उडवायचं का, अशा प्रकारचा विचार जर मराठा समाजानं केला तर जरांगे पाटलांनी प्रयत्न करूनही अनेक मतदारसंघात तू जो आत्ता प्रश्न उपस्थित केला तशी कसोटीची परिस्थिती निर्माण झाल्याचा अनुभव महाराष्ट्राला घ्यावा लागेल. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.